गेली त्याचा तर कोणी प्रश्न विचारायला पण तयार नाही. शिंदे साहेबांनी त्या बाबतीत बोलायला पाहिजे की जी लोक मेली, तुम्ही म्हणताय ना हे हिंदूंचं सरकार आहे, हिंदूंचं सरकार असताना हिंदूंचे मोर्चे का निघतायत? हिंदूंचे केंद्रात सरकार, हिंदूंचं राज्यात सरकार, तरी हिंदूंचे मोर्चे निघतात. 100 लोक जी मेली ती हिंदूच होती. किंवा श्रद्धा डेलकर प्रकरणाला तुम्ही जातीय रंग दिला, पण जी मीरा रोडवर जी हत्याकांड घडलं, जिचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, याला कोणतं म्हणणार तुम्ही? म्हणजे याला तुम्ही जातीय रंग देत नाही. सगळं आहे, आतंकवादी असेल किंवा कुठलाचा खून करणार असेल ना, जात धर्म नसतो. पण अशा माध्यमातून भाजप आपल्या सोयीचं राजकारण करते. आघाड्या त्यांनी अध्यात्माच्या याच्याकरताच काढल्या की वारीसारखा पवित्र मार्ग खराब करावा. त्याच्यामुळे आम्ही आता थोडेसे जागरूक झालो, नव्हे तर ती जागरूक होणं काळाची गरज आहे. आणि आम्हाला आदरणीय अजितदादांनी यासाठी पूर्ण समर्थन दिलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं वारीची परंपरा महाराष्ट्रात पुढे नेण्याचा प्रयत्न करू. दर महिन्याच्या 15वाडी एकादशीला आम्ही गाथेचं पारायण असेल किंवा गाथेच्या वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा ज्या ज्या क्षेत्रात राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभरामध्ये 50 मुक्कीचं आंदोलन उद्या हाती घेतलं जाते. काय नेमकी ही संकल्पना आहे आणि कशासाठी आपण आंदोलन? जागतिक गद्दार दिन साजरा व्हावा असं आमच्या पक्षाकडून एक आदेश आलाय आणि पक्षाचा जो आदेश असतो तो शिरसावंदे म्हणून आम्ही पुढे जातो. याचं कारण असं आहे की पुढच्या पिढ्यांना हे माहीत असावं. जसं जागतिक हवामान दिन आहे, जागतिक लोकसंख्या दिवस आहे, तसा जागतिक गद्दार दिन सुद्धा असतो. हे पुढच्या पिढीला अवगत व्हावं त्यासाठी ती जागर मोहीम आहे. आणि आता तुम्ही अंगणवाडीतल्या लेकरांनाही विचारलं 50 खोके, तर ते त्यांच्या तोंडी एकदम ओकेचा हा उत्तरार्ध आहेच. त्याच्यामुळे गद्दार दिन भविष्यात स्पर्धा परीक्षेत जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रात गद्दार दिन कोण्या दिवशी साजरा केला जातो, त्याचे खालचे ऑप्शन असले तर त्याचं उद्या 20 जून हा गद्दार दिन महाराष्ट्रात झाला होता. 20 जूनला काही लोक महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करून गेले होते. याचा उजाळा व्हावा आणि पुढच्या पिढीला गद्दार कोण आहे हे कळावं म्हणून उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये आंदोलन करून गद्दार दिन कसा असतो हे दाखवणार आहे. म्हणजे गद्दारांनी कसा तो गद्दार दिन महाराष्ट्रात साजरा केला, जरी ते स्वतःला स्वाभिमान दिन म्हणत असतील, पण शेवटी गद्दार हे गद्दारच असतात. ते दाखवणं आता महाविकास आघाडीचं काम आहे, ते आम्ही करतोय. थँक्यू. मला असं वाटलं कोणीतरी शिवसेनेचा वर्धापन दिन होतोय. खरं तर 2 शिवसेनेचे 2 वेगवेगळे वर्धापन दिन आहे. कसं बघताय सर? महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे की 2 वर्धापन दिन होत आहेत. पण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे असं सुप्रीम कोर्टाने पण जो निकाल दिलाय त्यामध्ये शिंदे गटांचे मुख्य प्रतोद भरत गोगावले हेच बेकायदेशीर असल्यामुळे आणि गटनेते शिंदेसाहेब पण बेकायदेशीर असल्यामुळं आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जो सोहळा होतोय त्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. पण खरा वर्धापन दिन हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि उद्धवजींनी नेतृत्व करतायत तोच वर्धापन दिन असावा आणि महाराष्ट्राला तोच मान्य आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदामधून अर्थात शिवसेनेचा एक आमदार कमी झालेला आहे. आता दावा नेमका कुणाचा असेल या विरोधी पक्षनेते पदावर? एक लक्षात घ्या, विधिमंडळामध्ये ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त असते त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जास्त बहुमत आहे, त्यामुळे आदरणीय अजितदादा हे विरोधी पक्षनेते आहेत. विधान परिषदेमध्ये आता संख्याबळ बरोबरीचं झालेलं आहे. मनीषाताई कायंदे ह्या शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 असं बरोबरीचं संख्याबळ आहे. तरी आता मी गाडीमध्ये येत असताना विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा यांचं स्टेटमेंट ऐकत होतो. त्यांनी पण हेच सांगितलं की याबाबत आम्ही विचार करणार आहोत आणि विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय एकनाथराव खडसे साहेबांसारखा एक अभ्यासू व्यक्ती त्या ठिकाणी आहे. जर महाविकास आघाडीने ठरवून संख्याबळ बरोबरीचं आहे म्हणून जर सर्वांनी निर्णय घेतला आणि झाला तर विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे असावं असं माझ्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटणं साहजिक आहे. आता जे अंबादास दानवे आहे विरोधी पक्षनेते आहे, त्यांच्या तुलनेमध्ये आत्ताचे जे तुम्ही नावं सुचवतात एकनाथ खडसे यांचं, ते अधिक भारी पडतील असं का वाटतं? अंबादास दानवे कमी का वाटतात तुम्हाला? दानवे साहेबांचं अभ्यास कमी आहे असं मी म्हटलेलं नाही. पण जर महाविकास आघाडीनं असं ठरवलं की आता विरोधी पक्षनेते संख्याबळ जरा त्या तुलनेत शिवसेनेचे जे आता 9 आमदार आहेत विधान परिषदेमध्ये, तर त्यात आता अभ्यासू म्हणून जर बघाल तुम्ही तर रामराजे नाईक निंबाळकर साहेब आहेत, त्यांच्याकडून अनिल परब साहेब आहेत, आमच्याकडून एकनाथराव खडसे साहेब आहेत. आणि यामध्ये सुद्धा भाजपला जर वर वेठीस धरायचं असेल किंवा मला असं वाटतं की त्यांना जर त्या ठिकाणी कोंडी त्यांची करायची असेल
तर सध्या अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून खडसे साहेबांकडे पाहिलं पाहिजे. आणि स्वतः दानवे साहेब पण एक अभ्यासू आहेतच, पण एक माझ्यासारख्याची ती भावना आहे, ते मी बोलून दाखवतो. बरं, दुसरं असं की आता काही सर्वे समोर येत आहे. नुकताच आजही एक सर्वे समोर आला त्याच्यामध्ये भाजप नंबर 1 दिसतंय आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचं बहुमत त्यामध्ये दिसतंय. 125च्या वरच्या जागा त्यांच्या दिसत आहेत. आता हा सर्वे नेमका कोणा केला, तो सर्वे किती खरा, हे मला असं वाटते येणारा काळ ठरवेल. कारण या सर्वेला लोकशाहीमध्ये काही अर्थ असतो असं मला वाटत नाही. पहिल्या क्रमांकाची पसंती देवेंद्रजींना दिसते, दुसऱ्या क्रमांकाची पसंती अजितदादांना दिसते या सर्वेनुसार, आणि सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे 4थ्या क्रमांकावर गेलेत. तर हा सर्वे भाजपनीच घडून आणला का हे सुद्धा तपासलं पाहिजे. लोकशाहीमध्ये या सर्वेला काही किंमत नसते. लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठरेल कोण सर्वोच्च नेता, कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि कुठला पक्ष ताकदवार, हे जनताच ठरवेल. हा सर्व भाजपने घडून आणला असं आपल्याला का वाटतं? याच्या मागचं कारण असं आहे की मध्यंतरी ज्या काही जाहिराती आल्या होत्या, पहिली एक जाहिरात आली, नंतर सुधारित जाहिरात आली. पहिल्या जाहिरातीमध्ये देवेंद्रजी पेक्षा एकनाथराव शिंदे कसे सरस आहेत हे दाखवण्याचा शिंदे गटाने प्रयत्न केला. ज्यांनी तो प्रयत्न केला त्यांचेच फोटो दुसऱ्या दिवशी सुधारित जाहिरातींवर होते. आणि मग आता त्यावर सारवासारव केल्यानंतर सुद्धा नांदेडमध्ये 50 खोके आणि 105 डोके असे बॅनर पण झळकले. आणि त्याच्यानंतर परत एकदा देवेंद्र फडणवीस हेच होल अँड सोल आहेत, तेच प्रतिनिधित्व करू शकतात. म्हणजे चित्राताई वाघ यांचं स्टेटमेंट बघितलं तर केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही जी त्यांची पूर्वीपासूनची जी घोषवाक्य आहे ते अलीकडच्या काळात बदललं होतं. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात एकनाथराव असं बदललं होतं, पण ते भाजपला काही पटलं असं मला वाटत नाही. काल अकोल्याला पण देवेंद्र फडणवीसांची सभा झाली, त्यात बावनकुळे साहेबांनी पण त्यांनाच वरचढ दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शिंदे गटाने पहिल्यांदा फडणवीस साहेबांना डॅमेज केलं आणि आता भाजपकडून शिंदे साहेब डॅमेज होत आहेत. एक तर अर्थ स्पष्ट आहे, दोघांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात यादवी माजलेली आहे, मिठाचा खडा पडलेला आहे, फक्त वरून सारवासारव दिसतंय. आजचा सर्वे हा भाजपकडूनच घडून आणलेला आहे एकनाथराव शिंदेंना कुचकामी दाखवण्याकरता. दुसरं असं आता मंत्रिमंडळ विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न चर्चेचा विषय राहिला आहे. प्रत्यक्षात मंत्रिमंडळ होत नाहीये. याच तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की यादवी माजलेली आहे त्याच्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. मी बघा 3-4 दिवसांपूर्वी मी स्वतः सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करून सर्व वरिष्ठ संपादक ज्या वृत्तपत्रांचे आहेत, मराठी वृत्तपत्रांचे, त्यांच्याशी चर्चेअंती मी मनापासून सांगितलं आणि ते वास्तव पण आहे की वारंवार शिंदे साहेबांना दिल्लीच्या वाऱ्या ज्या कराव्या लागतात त्याच्या मागे असं आहे की अमित शहा यांनी सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळातले जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यात संजय राठोड असतील, संदीपान भुमरे असतील, तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील आणि गुलाबराव पाटील असतील, या मंत्र्यांत असतील, अब्दुल सत्तार असतील आणि गुलाबराव पाटील असतील, या मंत्र्यांना आवर घाला किंवा यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाही. त्याकरता वारंवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रात जात आहेत. जोपर्यंत या 5 मंत्र्यांची एकनाथराव शिंदे साहेब हकालपट्टी करत नाहीत, विशेषतः अब्दुल सत्तारबद्दल केंद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यांच्यामुळे भाजपची प्रतिमा पण डागाळल्या गेली. आणि परवा गिरीश महाजन यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की 10 मंत्रिपदं आम्ही देऊ आणि त्यामध्ये तो अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना असेल की कोणाला त्या ठिकाणी मंत्रिपद द्यायचं. याचा अर्थ मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जो ब्रेक लागलाय, जोपर्यंत 5ही मंत्री इथून त्यांची हकालपट्टी शिंदे साहेब करणार नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीकडून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे. ज्या दिवशी तो विस्तार होईल त्या दिवशी तुम्हाला दोन्ही गटामध्ये मारामाऱ्या झालेल्या दिसतील. आजपासून तुमची वारीचा जो काही प्रोग्राम आहे तो सुरू होतोय. का हा प्रोग्राम काढण्याची वेळ आली, काय नेमकं कारण होतं? अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अलीकडचीच घटना सांगतो. आळंदीमध्ये पालखीच्या दौऱ्याच्या म्हणजे पालखीचा जो सोहळा ज्ञानेश्वर माऊलींचा झाला त्या दिवशी गृह विभागाच्या लोकांनी विशेषतः ढिसाळ नियोजनामुळे वारकऱ्यांवर जो लाठी हल्ला झाला तेव्हापासून आमच्या मनात ही एक गोष्ट सलते आहे की इतका मोठा वारकरी संप्रदाय जो लाखोंच्या प्रमाणात अनेक पालख्या आज त्या ठिकाणी पंढरपूरला जात आहेत आणि आध्यात्मिक आघाडीसारख्या आघाड्याकडून भारतीय जनता पार्टी वारीत सुद्धा वैचारिक प्रदूषण करते. हे प्रदूषण जर स्वच्छ करायचं असेल आणि या महाराष्ट्राला जी ज्ञानोबा तुकोबाची गौरवशाली परंपरा आहे हे जर परत दाखवायचं असेल तर आपण सुद्धा आध्यात्मिक ज्या पद्धतीनं, कारण ती परंपरा काही कोणी एकट्या भाजपची नाही,
आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे काही त्याला म्हणता येईल वारकरी संप्रदायाचा काही ठेका घेऊन आलेला नाही. तो प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येक पक्षाला आहे. त्यामुळे एक संकल्पना अविनाश काकडे साहेबांच्या माध्यमातून, अशोक काळेंच्या माध्यमातून, अशा सर्वांच्या माध्यमातून आली आणि ही संकल्पना आम्ही अजितदादांच्या समोर ठेवली. आणि आज नरहरी झिरवळ जे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही वारी आपल्या दारी ही संकल्पना आणली. या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या 32ही जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. जिथे वारकरी संप्रदायाची लोक मोठ्या प्रमाणात असतील त्यांना तुकाराम महाराजांची गाथा देऊन आम्ही 10 लाख गाथा वाटण्याचा आज संकल्प केलाय. त्याचबरोबर पायकीचे अभंग आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचं विवेचन असणारी एक ब्रह्मज्ञान, शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान असं उल्हास पाटलांचं पुस्तक आज आम्ही जवळपास 100 लोकांना ते ग्रंथ वाटप केलंय. त्याची आजपासून सुरुवात झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू समाजाच्या बद्दल एक आकस निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण इतर समाजामध्ये निर्माण करण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीने केलंय. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं बार्गेनिंग केलंय. देवेंद्र फडणवीसजींच्या नावाच्या टोप्या आम्हाला आळंदीच्या पालखीमध्ये दिसल्या. तर वारीसारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा भाजपनी आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून जी अत्यंत विषारी प्रदूषण केलंय ते धुण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही 12 महिन्याच्या आत हा संकल्प पूर्ण करून तुकोबांचा विचार घराघरापर्यंत नेऊ. तुम्ही आता ज्यांचा आध्यात्मिक आघाडीचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये महाराजांचा विचार तुम्ही घरोघरी न्यायचा आहे, मात्र त्याच तुकाराम महाराजांच्या रथांवर संभाजी भिडे दिसतात. म्हणजे त्यांचं काय आम्ही समर्थन करणारा व्यक्तीच नाही. वास्तविक पाहता तुकोबाची आणि मागच्या वर्षी आळंदीच्या पालखीमध्ये त्यांनी तलवारी काढल्या होत्या. म्हणजे हीच प्रवृत्ती, ही जी काही प्रवृत्ती महाराष्ट्रात फोफावते आहे की एखादा हिंसकपणाला किंवा सनातनी विचाराला प्रेरित करणाऱ्या माणसाला जर वारीचं सारथ्य करण्याचं सन्मान भेटत असेल तर निश्चितच तुकोबाचा विचार चाललाय कुठे. मग हा विचार आम्ही परत एकदा सडळ पद्धतीनं सोप्या मार्गाने महाराष्ट्रात पेरण्यासाठी आजपासून ही सुरुवात केलेली आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला आध्यात्मिक आघाडीचा, जे वारीत विष पेरताय असं तुम्ही म्हणता, त्यांचे जे प्रमुख होते, जो काही प्रकार घडला होता वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्याबद्दल त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही. अक्षरशः फोन बंद ठेवून होता. इतर वेळेला अनेकदा ते प्रतिक्रिया देतात, सोशल मीडियावर व्यक्त होतात. का असं त्यांच्यावर चुप्पी साधण्याची वेळ आली? वारकऱ्यांना राजकारण मान्य नसतं आणि आध्यात्मिक आघाड्यांमधले हे जे सोंगाडे आहेत हे कुठं वारकऱ्याच्या लक्षणाचे दिसत नाहीत. ना यांना टाळ वाजवता येईल, ना यांना विणा वाजवता येईल, ना यांना हरिपाठ मुखपाठ असेल. टाळाचं वजन तरी पेलतं का त्या आध्यात्मिक आघाडीच्या अशा गल्ली बोळातल्या प्रवचनकारांना विचारावं. हा आमचा वारकरी धर्म नाहीच आहे. मुळामध्ये वारकऱ्यांवर हल्ला झाला त्यावेळेस ज्यांनी थोबाड शिवलं असेल त्यांना असं विचारलं पाहिजे की ज्या ज्या वेळेस म्हणजे देहूमध्ये ज्या पद्धतीनं भाषण दिलं किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये मंदिरं बंद होती कोरोनाच्या काळामध्ये, त्यामुळे उद्धव ठाकरेंवर ज्या खालच्या पातळीवर टीका केल्या ती लोक हल्ले झाले त्यावेळेस शांत का राहतात. याच्यामुळे हे एकतर वारकरी नाहीत, वारकऱ्यांचं कुठलं लक्षण नाही. वारकऱ्याच्या नावाखाली हे सनातनी किडे आहेत आणि हे सनातनी किडे ठेचले पाहिजे. त्यामुळे सर्व वारकरी एकत्र येणं गरजेचं आहे. नाही तर वारीत हे घाण करतील आणि चुप्पी साधतात. याचं कारण हे राजकारणी लोक आहेत. यांचा वारीसारख्या पवित्र क्षेत्राशी जाणीवपूर्वक संबंध भाजपने निर्माण केला आणि दाखवत आहेत की आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत. खारघरला जी 100 लोक मेली ती धर्माच्या नावाखालीच मारल्या गेली. त्याचं तर कोणी प्रश्न विचारायला पण तयार नाही. शिंदे साहेबांनी त्या बाबतीत बोलायला पाहिजे की जी लोक मेली, तुम्ही म्हणताय ना हे हिंदूंचं सरकार आहे, हिंदूंचं सरकार